कड क्या बात आहे. बोकडाचं काल सुक्क मटण कडक खूप सुंदर. नमस्कार मित्रांनो, जय भवानी आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा आम्ही पेन रायगरकर आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक धमाकेदार रेसिपी पाहायला भेटणार आहे. रेसिपी असं असणार आहे की आगरी पद्धतीने आपल्याला बोकडाचं कालच सुक्क मटण म्हणजे चुलीवरचं बनवायचं आहे. इथं तुम्ही चुला वगैरे तर बघू शकताय. रेसिपी मित्रांनो खूपच धमाकेदार होणार आहे आणि पाहायला खूप मजा येणार, कारण आज जे बनवणार आहेत मटण इथे तुम्ही बघू शकताय. आमच्या गावातले ते एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे पांडुरंग काका म्हणून. खरं सांगायचं तर मित्रांनो, आपण मागच्या वेळी सुद्धा म्हणजे याच प्रकारे मटणच्या रेसिपी म्हणजे बनवल्या होत्या, पण त्यावेळी मित्रांनो खूप जे होते आपल्याला वेगवेगळे प्रकारचे होते. आता पांडुरंग काकाच्या अंदाजाने मित्रांनो म्हणजे किती 100 किलो मटण असो किंवा 200 किलो असो किंवा 500 किलो असो मटण, म्हणजे ते ऑर्डर प्रमाणे मटणाच्या म्हणजे ऑर्डर घेतातच. जर कोणी त्यांना सांगितलं बाबा आमचं असं असं बनवलेलं आहे तर ते ऑर्डर तुम्ही घेणार ना. असं आहे, ते आमच्या गावातच आहेत. पण आज आम्हाला खरं सांगायचं तर म्हणजे गटारी निमित्ताने हा मटण बनवायचा आहे. आमची जी मटण बनवण्याची क्वांटिटी असणार आहे मित्रांनो तब्बल 6 किलो आहे. तर त्यांची आता पद्धत आपण जाणून घेऊ. काका काय आहे ते आता तुम्ही अनुभव आपल्याला सांगायचं. सुरुवात करतो. आता रेसिपीला सुरुवात करतोय. चांगल्या प्रकारे जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर चुलीवरचं आपल्याला मटण बनवायचं आहे, त्या प्रकारे आपण चुला इथे घेतलेला आहे. सर्व आणि तेच करतात, एकट्याचीच त्यांची मेहनत असते, कारण त्याच्यामध्ये त्यांची जी रेसिपी आहे ती त्यांच्या मनानुसार त्यांना बनवायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणी जर गालबोट केला तर त्यांना आवडत नाही. तर आपल्याला 6 किलो मटण काका बनवायचं आहे सध्या. म्हणजे जास्त म्हणजे आता इथे फॅमिली नाही, एक घरातलीच फॅमिली म्हणून आम्हाला एवढंसं म्हणजे क्वांटिटी आमची थोडीशी कमी आहे. पण 6 किलो आहे. 6 किलोच्या मटणाला आपल्याला तेल किती टाकायचं त्याच्यामध्ये? 700 ग्राम. 6 किलो मटणामध्ये 6 किलो मटणामध्ये मित्रांनो 700 ग्रॅम आपल्याला प्रॉपरली तेल टाकायचं आहे. ते पिशव्या वगैरे टाकून घेतल्या त्यांच्या अंदाजाने. चांगल्या प्रकारे मित्रांनो तेल वगैरे गरम झालेलं आहे. तर काका आपल्याला त्याच्यामध्ये कांदा किती टाकायचा आहे 6 किलोच्या अंदाजामध्ये? कांदा 700 ग्राम. कांदा बघू शकताय 700 ग्राम आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचा आहे. कारण ही रेसिपी त्यांना त्यांच्या मनानुसार बनवायची आहे. भरपूर लोकांच्या म्हणजे बनवण्याचा टार्गेट वेगळा असतो, त्यांची पद्धत एक वेगळी असते. पावसाळ्यातील दिवस आहेत आणि तुम्ही क्लायमेट वगैरे बघू शकताय. पाऊस थोडासा म्हणजे थांबवला गेलेला आहे. यावेळी लाकडं वगैरे जर सुकी असतील मोठी तर पटापट रेसिपी होती जाते. आणि बोकडाचं मटण काका आहे बोलल्यानंतर आपल्याला टोटल किती म्हणजे तब्बल वेळ जाणार आहे? 1 तासात होईल. बोकडाचं मटण 1 तासात होईल. हां, बोकडाचं मटण आपल्याला बनवायचं आहे बोलल्यानंतर 1 तास जाईल. आणि हाच जर बकरीचं मटण असतं तर 2 तास लागले. बकरीचं मटण असतं तर मित्रांनो आपले 2 तास गेले असते. बोकडाचं आहे म्हणून ठीक आहे. काय मित्रांनो पर्सनॅलिटी आहे तुम्ही बघू शकताय. शरीराचा दृष्टिकोन असावा तर असा खरंच त्या पर्सनॅलिटी प्रमाणे याला ही कामगिरी शोभत आहे. खरंच सूट होत आहे. कारण मगाशीच बोललो मी. इतर व्यवस्था तुम्ही बघू शकताय. हळद लावलेली मटण, त्याला लागणाऱ्या आपण मिरच्या वगैरे घेतलेल्या आहेत, लसूण आहे एक साईडला, मसाले आहेत आणि खोबऱ्याचं काम तर चालूच आहे. काढून का आता मगाशी याच्यात मीठ टाकलंस ना? हा, मीठ टाकलं थोडंसं अंदाजाप्रमाणे. बघू शकताय याच्यात आता कांद्यावरती फक्त मीठ टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं आतमध्ये मीठ टाकून घेतलंय. ते कशासाठी टाकून घेतलास त्याची जरा थोडीशी माहिती दे. कांद्याला थोडं पाणी सोडण्यासाठी. म्हणजे त्याला पाणी सुटतो काय कांद्याला? हा. आणि आता अख्खा मसाला बघू शकताय. या प्रोसेस तर आपल्या सर्वांना माहिती असतात, पण त्याचा अंदाज किती असतो ह्या प्रत्येकाला माहीत नसतो. ह्याचं प्रमाण किती असावं अख्खा मसाल्याचा? थोडा 10-20 रुपयाला पाकिट घ्यायचं. 10 किंवा 20 वाला जर पॅकेट घेतला तर आपल्याला सगळं काय व्यवस्थित होते त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे आपण टाकून घेतलेलं आहे. 20 ग्रॅम होईल असं. आता याला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल ना. तर मग पुढचं काय आपलं? जर लसूण टाकतो. लसूण ते लसूण 1/2 किलो लसूण. अरे वा. कांदा तुम्ही बघू शकताय पूर्णपणे म्हणजे ब्राऊन झालेला आहे. त्या ब्राऊन झालेल्या कांद्यामध्ये आपण कांद्याची तुम्हाला क्वांटिटी सांगितली होती त्याच्यामध्ये म्हणजे 1/2 किलो ना लसूण. त्याच्यामध्ये 1/2 किलो लसूण टाकलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे, तीच पद्धत म्हणजे आपल्याला गाठलून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागायला नको नाही. आणि याच्यानंतर काय असणार आहे? त्याच्यात मटण येईल. याच्यात मटण येणार आहे. एकदा लसूण टाकलं की खाली डसायला सुरुवात होते ना. तर या प्रकारे गाठून घ्यायचं. थोडासा म्हणजे कालचा मोठा असता तर तुम्हाला दस वगैरे पण लागला नसता, पण घरगुती व्यवहार आहे आपला.
भेटेल त्या गोष्टीमध्ये आपण ते चालून घेत आहे, कारण क्वांटिटी कमी असल्या कारणाने ठीक आहे, नाही तर काल तर मोठा असलं तर टेन्शन नसतं. पुढे आपल्याला मटण घ्यायचं आहे. चांगली आपण त्याला हळद लावून ठेवली होती. खोबरा कुठत होता जो व्यक्ती विक्की, त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे मटण आणला तिथून. एकदम छोटे पण आम्ही तुकडे केलेत नाही त्याचे, मिडियम साईजचे म्हणजे तुकडे केलेले आहेत. बोकड्याचा असल्या कारणाने म्हणजे ते शिजणार आहे हां. जर बकरीचा वगैरे असता एवढे मोठे पीस ते काय लवकर शिजले नसते. याचा हळदीचं प्रमाण किती होता पांडुरंग काका? 100 ग्रॅम नाही 50 ग्रॅम काय 50 ग्रॅम थोडी झाली समजा. 50 ग्रॅम आपण हळद याच्यात टाकली होती, पण त्याच्यातून थोडी थोडी ठेवली होती सांगते. पुढे आपल्याला काय वाफेवर ठेवायचं आहे काय? आता वाफेवर आपल्याला झाकण तुम्ही बघू शकताय. याला असं झाकण ठेवलं. आता आपल्याला प्रॉपरली किती मिनिटं जातील? नाही प्रॉपर आता झाकण आपले एक वाफर एकदा ठेवण्यासाठी 5 मिनिटासाठी आपण म्हणजे झाकण ठेवून घेतलेलं आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यामध्ये घाटी मारून घ्यायची आहे. त्या प्रकारे म्हणजे घाटी मारून घेतली. पुढे आपल्याला ही 2-3 वेळ प्रोसेस होईल ना काका? 2-3 वेळ हीच असं झाकण ठेवायचं आहे ना आपल्याला, म्हणजे वाफेवरती आपल्याला 2-3 वेळ असं झाकण ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. थोडासा जर आपला परात तो जर असं खोल असता तर त्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं असता. जर खोल असलं तर चांगलं होईल, पण तो टॉपावरचाच आहे त्या ताट, म्हणजे आपण तो ठेवून घेतलेला आहे. टोपाच्या मापाचा आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं ना त्याच्यात. मीठ टाकायचं. त्यांच्या अंदाज तुम्ही बघू शकता. आपण मीठ टाकून घ्यायचं आहे प्रॉपर, म्हणजे अर्धा शिजला असेल ना. अर्धा म्हणजे मटण आता शिजून झालेलं आहे, म्हणजे वाफेवरतीच. अजून त्याच्यात कुठल्याही प्रकारचा मटेरियल आपण टाकलेलं नाही. थोडासा आता फक्त मीठ टाकलेलं आहे. आता मीठ का टाकून घेतलं म्हणजे त्या जिरायला पाहिजे ना मटण, म्हणजे जिरायला पाहिजे, म्हणजे असा मध्यांतरमध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं कधी. थोडंसं वाफ वगैरे त्याच्यात जास्त आहे, म्हणजे आपल्याला प्लेटीमध्ये काय आतलं मटण काय दिसून येणार नाही. ठीक आहे. चांगल्या प्रकारे मित्रांनो म्हणजे ऊन पडलेलं आहे बघा. सर्व आता मटण आपलं शिजून झालेलं आहे. आता आपल्याला पहिली प्रोसेसमध्ये त्याच्यात म्हणजे काय टाकायचं आहे पहिले तर आपल्याला मसाला, म्हणजे चांगले आपण मिरच्यांची बुकणी वगैरे बघू शकताय तुम्ही, चांगली आपण कुठून घेतलेली आहे, मस्त बारीक केलं आहे. आता मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला भेटतं आहे. पूर्ण एकदम खटखटीत आपण म्हणजे सुकाच केलेला आहे. याच्यात आपण पहिलं मिश्रण टाकलं ते म्हणजे मिरच्यांची बुकणी टाकली. तो आपल्याला किती अंदाजा प्रमाण टाकायचं आहे ना? आता याच्यात किती टाकलीस तरी तुम्ही? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम टाकलीस प्रॉपर आत्तापर्यंत. आता ती टाकायची नाही काय? जर तिखट कमी पडलं तर टाकू. ती म्हणजे आपल्या अंदाजापर्यंत आपल्या टाक. हां बरोबर. तर टाकायची. आता एकदा सगळे मटण टाकून घेशील काय? थोडा दम देतोस? थोडा वाफ खाते ते, मिरची मारायला पाहिजे. काही आपण मित्रांनो मागच्या वेळी पद्धत जी बघितली होती ना ती कशी होती, तर आपण एकदाच म्हणजे खोबरा बोला, मिरच्यांची बुकणी बोला, इतर कुठले मसाले वगैरे आपण एकदाच काही वेळी टाकून बघितले होते. ती पद्धत होती ती लक्ष्मण काकाची. आता ही पद्धत जी आहे ती पांडुरंग काकांची आहे. त्याच्या पद्धतीने आपले नवीन काहीतरी बघायला भेटतंय. ही सुद्धा एक गोष्ट ऐकण्यासारखी इंटरेस्टिंग आहे आणि बघण्यासारखी सुद्धा. पुढे आपण खोबऱ्याच्या नंतर आपण बघणार आहोत. मित्रांनो आपल्याला अजून तर मटेरियल टाकायचंच आहे. सध्या आपण काय फक्त मिरच्यांची याच्यामध्ये बुकणी टाकलेली आहे. चांगला म्हणजे सुक्का खडखडीत झालेला आहे बघा. अजून जर आपण याच्यात खोबरा टाकल्यानंतर म्हणजे मटण कसला म्हणजे आपल्याला दिसणार आहे, बघूनच भारी वाटतंय. पुढे आपल्याला खोबरा टाकायचा आहे. खोबरा सुद्धा आपण तुम्ही बघू शकता. खोबरा चांगल्या प्रकारे आपल्याला मोठे पण डबचे असे की ठेवायचे नाहीत. एकदम बारीक म्हणजे आपण खलबतामध्ये कुठून घेतलेलं आहे. ते विकी कुठ्ठाविले आपण विकीला सुद्धा दाखवलं होतं. हॉटेल पांड्या लागूस सकाळी 3 कापले, आता 1 कापला. बघू शकता मटन हा शिव तर ये शिव तच शिव. खरी गोष्ट आहे. पांडुरंग काकाच्या हाताला म्हणजे हाताला वगैरे चव आहे आपण बघतोच. जोपर्यंत तुम्ही त्याला आमंत्रण करत नाही म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे बनवून देण्यासाठी, तोपर्यंत आपण त्यांच्या हाताची चव काय आहे ते तुम्हाला समजणार नाही. त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण नंतर तुम्हाला देऊच.
आता आपल्याला किती वेळ ठेवायचा आहे म्हणजे थोडा दम याच्यावरती? फक्त 2 मिनिटं म्हणजे आपली ही शेवटची प्रोसेस असणार आहे. शेवटपर्यंत आपण बघू म्हणजे काय काय आपल्याला टाकायचं आहे आणि काय काय नाही ते. तर खोबरं टाकून झाल्यानंतर आपण 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं फक्त वेट केला होता. हे काय आपली धना पावडर थोडी, धना पावडर ती आपल्याला चवीप्रमाणे त्यांच्या हाताच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी टाकून घेतलेलं आहे. बघायलाच किती भारी वाटते बघा. याच्यानंतर पुढचं काय असणार आहे, कुठले मसाले, तर पोटे, आपण याला गरम मसाला बोलतो ना, छोटे गरम मसाला, पोटे गरम मसाला. त्याचे आपण 2 पॅकेट घेतलेले आहेत, पण त्यांच्या अंदाजाप्रमाणे आपण बघणार आहोत. किती छोटेसे आपल्याला 2 पॅकेट आहे. 10 वाला पॅकेट आहे ना, 10 वाला 2 पॅकेट. सॉल्ट येतो. ह्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर म्हणजे आपली कोथिंबीर आहे. आणि एकदा का आपण कोथिंबीर टाकली म्हणजे आपला इथे खाली उतरून घ्यायचं आहे. म्हणजे आपली शेवटपर्यंत मटण आपला खूप सुंदर वाटतंय. खरं सांगायचं त्या खोबरा वगैरे आपण पद्धतशीरपणे म्हणजे कुटला होता त्याला, कारण खोबरा कुटणारच व्यक्तिमत्व असा होता ना, त्याच्या हातांमध्ये पावर जास्त आहे. आणि आता कोथिंबीर टाक. शेवटची आपल्याला कोथिंबीर. कडक, क्या बात आहे. याच्यामध्ये आता आपण स्टार्ट टू एंड पर्यंत बघतोय. मदतीचा हात फक्त त्यांचा एकट्यांचाच आहे म्हणजे बनवण्याच्या बाबतीत. फक्त खोबरा मात्र आम्ही कुटून दिलेला आहे, कारण त्याला खोबरा कुटायला मात्र आवडतो. तयार झाला, आता खाली उतरणार. आता एकदा आपण खाली उतरून घेतला तर तुम्हाला मी प्रॉपर चांगल्या पद्धतीने दाखवतो. झाला एकदाचा बाबा, मगापासून 1 तास म्हणजे कंटिन्यू गेला. 1 तास आपण जर विचार करतो तर 1 तास गेलाच खरं सांगायचं. जे झाकण उघड का कडक झाला, खूप सुंदर. एकदम पण ब्लॅक नाही, पूर्ण एकदम फिकट पण नाही, पद्धतशीर पण आहे. आपण जे म्हणतो की अगदी बोकडाचं कालं सुक्कं मटण, कडक, खूप सुंदर. तर मित्रांनो तुम्ही आज बघू शकताय आपल्याला मटण बनवण्याची पार्टी म्हणजे आम्हाला करायचीच होती. खरं तर आज कारण काय होतं, तर गटारी म्हणून आपलं स्पेशल आहे मटण बनवायचे. कोणाच्या हातातून, तर पांडुरंग काका आहेत, आमच्या गावातील व्यक्ती आहे, मागे तुम्ही सांगितलं होतं. पण त्यांच्याबद्दलची एक थोडीशी माहिती द्यायची आहे, कारण ते हे मटण वगैरे बनवतात पण त्याबद्दलची कोणाला माहिती नाही की ते काय बनवतात आणि काय नाही ते. कारण त्यांच्या हाताला भरपूर काही गोष्टीची चव आहे. तर जर तुम्हाला वेल नसेल तर बनवायला, तर मोठी क्वांटिटीमध्ये काय असेल, मटण बनवायचं असेल बोला, किंवा सत्यनारायणची प्रसादी बोला, म्हणजे कोणत्या प्रकारचे व्हेज आयटम बोला, जेवणाचे कुठले आयटम असू द्या किंवा काही चकण्याचे आयटम असू द्या, त्यानंतर तुम्ही ऑर्डरप्रमाणे जर अगोदर फोन करून सांगितलात तर ते तुम्हाला नक्कीच बनवून देतील. कारण एकदा तुम्ही ट्राय करून घ्या त्यांचा जो काय त्यांच्या हाताला चव आहे. आणि त्यांची तुम्ही म्हणजे कुठं होतात अगोदर, कुठे काम वगैरे केले होतं? JSW मध्ये. JSW मध्ये. आता JSW कंपनी तर मोठीच आहे आणि तेवढे लोकांचं जेवण बनवणं काय खाऊ काम नाही आहे, त्याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो. पण ठीक आहे, स्टार्ट टू एंड पर्यंत आपण त्यांची ही रेसिपी पाहिली. मटण तर एकदम परफेक्टली झालेलं आहे, बोकडाचं कालं सुकं मटण. अजून तुम्हाला काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल ते तुम्ही बोला. मला काय ना, पुढे मला स्टॉल चालू करायचा आहे काला मटणाचा, आणि त्याच्यासाठी छोट्या स्टॉलमध्ये 25 किलो 20 किलो असे चालू करायचं आहे. आणि किलोच्या हिशोबाने मी विकला जाईल. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्याच्यावर नंबर सेंड करतो तुम्हाला. म्हणजे कुठल्या गोष्टी बरोबर आहे, कुठल्याही जर गोष्टी, असेल किंवा किरकोळ ऑर्डर, असेल, बर्थडेची ऑर्डर, लग्नाची ऑर्डर पण घेऊ शकतो आम्ही. त्यांचा नंबर वगैरे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देणारच आहे. जर असेल कोणाची इच्छा तर तुम्ही तिथे त्यांना सांगू शकताय. अजून काय बोलायला वाटतं, काय बोलायचं आहे? पांडुरंग सकाळी 3 कापले, आता 1 कापला, बघू शकता तुम्ही बघा. आणि आमच्या 2 छोट्या मुली आहेत तिथे. बाई तुमचं नाव सांगा जरा. तुझं नाव काय? निधी. निधी. तुझं बाई तुझं? यांनी सुद्धा आम्हाला छोटी मोठी म्हणजे स्टार्टिंग पासून मदत केली, पण स्टार्टिंग मध्ये मदत करताना त्यांना की मात्र घेतलं नाही. ठीक आहे, असो. पांडुरंग काका मी तुमचा आभारी आहे. मित्रांनो, स्टार्ट टू एंड पर्यंत हा मटण तुम्हाला कसं वाटलं, कारण तुम्हाला चाखायला तर भेटणार नाही, आपल्याला बघूनच फक्त एन्जॉयमेंट करायची आहे. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल, पांडुरंग काकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. ओके, ठीक आहे, आता भेटू. स्टॉल चालू झाल्यानंतर आपल्याला छोट्या मोठ्या व्हिडिओ तर बघायलाच भेटतील. ओके, बाय बाय.